नमस्कार, मी ॲडव्होकेट उमा क्षीरसागर वागळे आज पुन्हा आपल्या भेटीस आली आहे। आपल्याला माहिती आहे की आपण वेळोवेळी रिडेव्हलपमेंट या विषयावरती बऱ्याचशा गोष्टींची चर्चा करतो आणि माझा नेहमी असा प्रयत्न असतो की ह्या चर्चेतून आपल्याला रिडेव्हलपमेंट म्हणजे पुनर्विकसनाचे जे काही बारीक सारीक मुद्दे आहेत म्हणजे अतिशय महत्त्वाचे ते आपल्या निदर्शनास आणून द्यावे। तर ह्यातलाच एक प्रयत्न म्हणून आज आपण विषय घेतलेला आहे तो आहे TAC कमिटीचा रिपोर्ट, टेक्निकल ॲडवायझरी कमिटी म्हणजे तांत्रिक सल्लागार कमिटीचा रिपोर्ट। ह्या विषयावर आपण आज बोलणार आहोत। घाबरू नका टेक्निकल टर्म्स ना, आपण काय आहे ते त्याचं पुढे सगळं स्पष्टीकरण देऊच। तर ह्या विषयात आत्ता मुख्य सांगायचं कारण असं झालं की नुकताच मुंबई उच्च न्यायालयाचा एक अतिशय चांगला निर्णय आला, ज्या निर्णयाने रिडेव्हलपमेंटमध्ये अडथळे आणणाऱ्या, स्वतःच्या फायद्याकरता अडथळे आणणाऱ्या लोकांना चांगले चपराक लगावली गेली आणि तो निर्णय आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेला निर्णय। निर्णयाचे न्यायाधीश होते AS गडकरी आणि जस्टिस कमल काथा यांनी जो निर्णय दिला तो खिमजीभाई पटाडिया वर्सेस मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि या इतरांमध्ये डेव्हलपर नक्की आहेच हे तुम्ही विसरू नका। तर हा निर्णय मूलतः जो होता तो एका टेनंटेड बंगल्याच्या पुनर्विकसनासंदर्भातील फॅक्ट्स बद्दल होता, पण हा जो निर्णय आहे तो कोऑपरेटिव्ह सोसायटीची रिडेव्हलपमेंट किंवा इतर कुठच्याही प्रकारची रिडेव्हलपमेंट आहे त्याला सुद्धा लागू पडणार आहे। त्यामुळे सगळ्यांनीच हा लक्षपूर्वक ऐका। आता थोडक्यात तुम्हाला जर या विषयाचे फॅक्ट्स सांगायचे झाले तर एक कांदिवलीला एक 83 वर्ष जुना बंगला आहे आणि त्या बंगल्यामध्ये जवळपास 7 टेनंट्स राहतात। 2019 मध्ये जो मालक आहे त्यांनी एका पुनर्विकसन कंपनीला ती प्रॉपर्टीज देऊन टाकली आणि त्याचं पुनर्विकसन करण्याचा निर्णय घेतला। 7 पैकी 6 जणांनी हा निर्णय मान्य केला आणि त्यांनी त्यांची परमिशन दिली, परंतु एक जे हे आता आपले जे पिटिशनर आहेत त्यांना तो निर्णय मंजूर नव्हता रिडेव्हलपमेंटचा, त्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या केसेस करण्यास सुरुवात केली। सगळ्यात पहिले असं झालं की जेव्हा पुनर्विकास करायचं ठरवलं तेव्हा तुम्हाला माहिती आहे कुठचंही पुनर्विकसन सुरू होतं तेव्हा सगळ्यात पहिली आपण काय करतो तर एक स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतो, म्हणजे ही बिल्डिंग पुनर्विकासाला जाण्याची गरज आहे का, ह्याची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी किती आहे। तर तसंच स्ट्रक्चरल ऑडिट त्यातल्या डेव्हलपरनी केलं आणि त्यांनी असं सांगितलं की ही बिल्डिंग आहे ती C1 कॅटेगरी, म्हणजे मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशननी विविध कॅटेगरीच्या बिल्डिंग दिल्या त्यातली C1 कॅटेगरीची बिल्डिंग आहे आणि टेनंट होता त्याचं म्हणणं C1 नाही C2A कॅटेगरीची बिल्डिंग आहे। बघा लक्षात ठेवा, आता तुम्ही कन्फ्यूज होऊ नका परत, कारण हे सगळ्या टेक्निकल टर्म्स आहेत ज्याचं आपण अगदी लगेचच निरसन करणार आहोत की काय आहेत त्या। तुम्ही थोडक्यात लक्षात घ्या की डेव्हलपरचं म्हणणं होतं की ही मोडकळीस आलेली बिल्डिंग आणि तातडीने त्याचं रिडेव्हलपमेंट करायला पाहिजे आणि टेनंटना व्हेकेट करायला पाहिजे, आणि एका टेनंटचं म्हणणं होतं की ही नुसतं रिपेअर केली तरी चालण्यासारखी बिल्डिंग आहे। आता ह्यामुळे ही जी केस सुरू झाली त्या केसच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या केसेस केल्या गेल्या आणि हे दोन्हीचे जे काय म्हणतात त्याला, दोघांनी जो रिपोर्ट आणला होता म्हणजे डेव्हलपरचा रिपोर्ट वेगळा आणि टेनंटचा रिपोर्ट वेगळा, त्यामुळे शेवटी हायकोर्टाने काय सांगितलं की तुम्ही दोघांच्या जर रिपोर्टमध्ये फरक आहे तर तुम्ही टेक्निकल ॲडवायझरी कमिटी म्हणजे तांत्रिक मार्गदर्शक समिती ह्याचा अहवाल घेऊन या। तर आता तुम्ही म्हणाल मॅडम ही कमिटी कुठे असते, तर ही कमिटी म्हणजे विशेष काही नाही, मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन मधल्या अंतर्गत जे टेक्निकल विषय सोडवणारे, स्ट्रक्चरल विषय सोडवणारे लोक आहेत त्यांची एक कमिटी असते आणि ते लोक इन्स्पेक्शन करून हा रिपोर्ट देतात, त्याला TAC रिपोर्ट असं म्हटलं जातं, म्हणजे टेक्निकल ॲडवायझरी कमिटीज रिपोर्ट। आता हा रिपोर्ट आल्यानंतर देखील असं समोर आलं की जी बिल्डिंग होती 83 वर्ष जुना बंगला होता तो, त्यामुळे त्या कमिटीचं सुद्धा असं म्हणणं पडलं की तो C1 कॅटेगरीतला बंगला आहे, म्हणजे जो मोडकळीस आलेला बंगला आहे त्याची ताबडतोब रिपेअर होण्याची गरज आहे, त्याला ताबडतोब रिडेव्हलप करण्याची गरज आहे। तर असं निदर्शनास आल्यानंतर त्या पिटिशनरनी म्हणजे आत्ता जे खिमजीभाई पटाडिया आहेत त्यांना तो निर्णय मंजूर नव्हता आणि त्यांनी तो निर्णय चॅलेंज केला, एक रिट पिटिशन दाखल करून मुंबई उच्च न्यायालयात। आता इथे आपण थोडंसं थांबूया आणि आधी पाहूया आपण की मी जे मगासपासून श्रेणी C1 C2 वगैरे जे मी बोलते त्याचा अर्थ काय। तर मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि DC रूल्स वगैरे प्रमाणे सगळ्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्याची एक एक कॅटेगरी केली जाते, श्रेणी केली जाते। कशाच्या आधारावरती
तर त्याची जी स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी आहे, म्हणजे बिल्डिंगचं जे स्ट्रेंथ आहे, त्याचं जे लाईफ आहे, ह्या सगळ्याचं परीक्षण करून त्याला विविध श्रेणीमध्ये त्याचं एक वर्गीकरण केलं जातं. तर C1 म्हणजे काय? C1 कॅटेगरीमधली बिल्डिंग म्हणजे अतिशय धोकादायक परिस्थितीतील बिल्डिंग, जिला ताबडतोब जिच्यातल्या ऑक्युपंट्सना बाहेर काढण्यात यावं आणि ती बिल्डिंग ताबडतोब पाडण्यात यावी. इतक्या डेंजरस सिच्युएशनमध्ये जर बिल्डिंग असेल तर त्याला C1 कॅटेगरीमधली बिल्डिंग म्हटले जाते. त्याच्यानंतर दुसरी श्रेणी येते C2. C2 कॅटेगरी आहे, त्याच्यामध्ये A आणि B असं अजून एक वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. तर C2A मध्ये बिल्डिंगचं स्ट्रक्चर धोकादायक नाही म्हणता येणार, परंतु त्याला रिपेअरची गरज आहे आणि ते रिपेअर करताना, त्या प्रकारचं रिपेअर करताना त्यातल्या आतमधल्या जे रहिवासी आहेत त्यांना बाहेर काढून ते रिपेअर करण्याची गरज थोड्याच दिवसात लागणार आहे, अशी जी कॅटेगरी असेल त्याला C2A म्हटलं जातं. C2B सुद्धा आहे. तर C2B मध्ये काय की रिपेअरची आवश्यकता आहे, परंतु जर रिपेअर करताना त्यातल्या जे रहिवासी आहेत त्यांना बाहेर काढण्याची गरज नाही, ते आपापल्या घरात राहून सुद्धा रिपेअर करता येण्यासारखं आहे. शेवटची कॅटेगरी आहे C3 कॅटेगरी, म्हणजे मायनर डागडुजी जर आपण केली, थोडीफार डागडुजी करून ती बिल्डिंग चांगली होण्यासारखी आहे, त्यातनं कोणाला बाहेर काढायची गरज नाही, काही नाही. तर अशा ह्या कॅटेगरीज ऑफ बिल्डिंग असतात. तर प्रत्येकाने आपापल्या बिल्डिंगचं परीक्षण करून बघायला पाहिजे की आपण कुठच्या कॅटेगरीमध्ये मोडतो. आता इथे पुढे मला तुम्हाला थोडंसं थांबून थोडा विषयांतर झाल्यासारखं वाटेल, परंतु हा त्यातलाच एक महत्त्वाचा विषय आहे की मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा सेक्शन 354 जो आहे त्याच्यामध्ये कमिशनरना पॉवर आहे, जर त्यांना असं निदर्शनास आलं की एखादी बिल्डिंग ही अतिशय धोकादायक परिस्थितीची म्हणजे C1 कॅटेगरीची असेल आणि त्याचा मालक किंवा त्यातले रहिवासी किंवा कुठची कॉपरेटिव्ह सोसायटीची बिल्डिंग असेल तर ती कॉपरेटिव्ह सोसायटी सुद्धा जर ती बिल्डिंग रिडेव्हलप करत नसेल किंवा ती पाडायला तयार नसेल, वेकेट करायला तयार नसेल, तर कमिशनर स्वतःच्या पॉवर्समध्ये 1 महिन्याची नोटीस देऊन ती बिल्डिंग रिकामी करून घेऊन तिला डिमॉलिश करण्याचा अधिकार मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनला दिलेला आहे. इतकंच नव्हे तर तो जो डिमॉलिशनचा खर्च आहे तो खर्च सुद्धा त्या मालकाकडनं किंवा त्या रहिवाशांकडनं वसूल करण्याचा सुद्धा अधिकार कॉर्पोरेशनला मुंबई म्युनिसिपल ऍक्ट नुसार दिलेला आहे. ह्याच्यातलंच पुढचं 354B सबसेक्शन बी, सेक्शन बी जो आहे, तर त्याच्यामध्ये काय म्हटलं गेलंय की ज्या इमारती 30 वर्ष जुन्या आहेत, त्या 30 वर्ष जुन्या इमारतींना त्या बिल्डिंगचं वय 30 वर्ष झाल्यापासून 1 वर्षाच्या आत स्वतःचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घेणं हे बंधनकारक आहे. म्हणजे काय की स्ट्रक्चरल इंजिनियर कडनं त्या बिल्डिंगचं परीक्षण करून घेण्यात यावं की ह्या बिल्डिंगचं आता लाईफ काय राहिलेलं आहे, इथे राहणं धोकादायक तर नाहीये ना, ह्याच्यात काही अत्यावश्यक रिपेअरिंग करण्याची गरज आहे का, असं 30 वर्ष होऊन गेलेल्या बिल्डिंगचं परीक्षण करायचं आहे. बरं, ते परीक्षण कोणत्या ऐऱ्यागऱ्या व्यक्तीकडून करून चालणार नाही, तर जो स्ट्रक्चरल इंजिनियर मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये रजिस्टर केला गेलाय त्या रजिस्टर्ड स्ट्रक्चरल इंजिनियर कडनं हे ऑडिट करून घेणं जरुरी आहे. हे झाल्यानंतर हे म्हणजे जे मी तुम्हाला म्हटलं की 30 वर्षाची बिल्डिंग 30 वर्षाची झाल्यापासून 1 वर्षाच्या आत पहिलं स्ट्रक्चरल ऑडिट व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर दर 10 वर्षांनी अशा प्रकारचं ऑडिट करा असं बंधनकारक आहे. आता मुंबईमध्ये अजूनही बऱ्याचशा इमारती आहेत ज्या 30 वर्षापेक्षा त्याचं वय अधिक झालेलं आहे, तर त्या लोकांनी हे जरूर करून घ्यावं. म्हणजे असं कायद्याची तरतूद आहे आणि असं कायद्याचा नियम आहे. तर हा नियम मला तुम्हाला सांगणं आवश्यक वाटलं. आता आपण पुन्हा येऊया आपल्या केसकडे. तर ह्या केसमध्ये कोर्टासमोर जे प्रश्न निर्माण झाले त्यातला महत्त्वाचा प्रश्न असा होता की जो मगाशी मी तुम्हाला म्हटलं टेक्निकल ॲडवायझरी कमिटीचा रिपोर्ट जो चॅलेंज झाला होता, जो ह्या पिटिशननी चॅलेंज केलं होतं की मला मान्य नाही या कमिटीचा रिपोर्ट, जे म्हणतात की धोकादायक इमारत आणि त्याला तोडावं, तर तो चॅलेंज झालेला तो जो रिपोर्ट आहे असा रिपोर्ट आपण हायकोर्टामध्ये रिट पिटिशनमध्ये चॅलेंज करू शकतो का, हा कोर्टासमोर प्रश्न होता, ज्याचं उत्तर कोर्टाने नाही असं दिलं. दुसरा महत्त्वाचा प्रश्न कोर्टासमोर असा आला की अशा प्रकारे जेव्हा एखादी बिल्डिंग मोडकळीस येते आणि ती पडते तर त्याच्यात राहणाऱ्या रहिवाशांचं किंवा विशेष करून टेनंट्सचा अधिकारांचं काय होतं, तर कोर्ट म्हणाले की त्यांचे अधिकार अबाधित राहतात. आणि त्याच्या संदर्भात हल्लीच एक माननीय उच्च न्यायालयाचा 2023 मधला खूप चांगला निर्णय आहे, तर तो सुद्धा जर आपण कधीतरी पुढे वेळ मिळाला तर आपण त्याच्या संदर्भात सुद्धा बोलू. आणि तिसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा ह्या रिपोर्ट प्रमाणे ह्या जजमेंट प्रमाणे असा होता की मालकाला स्वतःची बिल्डिंग रिपेअर करण्यासाठी ती पूर्णपणे मोडकळीत
आली आहे का किंवा 30 वर्ष थांबणं बंधनकारक आहे का, तर त्याचं सुद्धा उत्तर कोर्टाने दिलं नाही. तर टेक्निकल ॲडवायझरी कमिटीने जो रिपोर्ट दिला त्याच्यामध्ये सांगितलं की C1 कॅटेगरीची बिल्डिंग आहे, म्हणजे धोकादायक बिल्डिंग आहे, रिकामी करा आणि त्याला तुम्ही रिडेव्हलपमेंट सुरू करा. अशा प्रकारचा निर्णय आल्यानंतर जे पक्षकार आहेत त्यांनी जाऊन परत एक रिट पिटिशन दाखल केलं हायकोर्टमध्ये. आता हे रिट पिटिशन जेव्हा कोर्ट त्याचं चर्चा करत होती ऑर्डरमध्ये, तर कोर्टाने स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की बरेचसे निर्णय असे आलेले आहेत ज्याच्यामध्ये सांगण्यात आलंय की हायकोर्टाच्या रिट ज्युरिस्डिक्शन प्रमाणे त्यांना एखाद्या टेक्निकल ॲडवायझरी कमिटीचा रिपोर्ट बद्दल निर्णय देण्याचा काही अधिकार नाहीये. आणि हे माहिती असून देखील जे पक्षकार आहेत, पिटिशनर आहेत, त्यांनी परत रिट पिटिशन दाखल केलं. कारण की रिट पिटिशन हा त्यांना सोपा मार्ग वाटतो, फास्ट मार्ग वाटतो, त्याच्यामध्ये विशेष पैसे खर्च होत नाही, विशेष वेळ खर्च होत नाही. त्यामुळे म्हणजे कोर्टाने असा शब्द वापरलाय की कॅल्क्युलेटेड गॅम्बल खेळले ते पिटिशनर. कॅल्क्युलेटेड गॅम्बल कशासाठी खेळले, तर स्वतःच्या फायद्यासाठी. त्यांचं विशेष नुकसान होणार नाही, कारण की एका टेनंटनी एक छोटंसं रिट पिटिशन फाईल केलं तर त्याला किती खर्च येणार आहे. तर तो निर्णयाची वाट बघत त्यांनी मात्र 2019 पासून जे काय रिडेव्हलपमेंट चाललंय त्याला 2024 पर्यंत थांबवून ठेवल्यामुळे इतर लोकांचं जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ते कोर्टाला पसंत नाही पडलं. आणि कोर्ट म्हणाले की अशा प्रकारची जी प्रवृत्ती आली बळावत चाललेली आहे की आपण एखाद्या कोर्टाचा आधार घेऊन दुसऱ्यांना वेठीस धरण्याची जी प्रवृत्ती बळावून चालली आहे ती प्रवृत्ती हाणून पाडली पाहिजे, असं कोर्टाने सुस्पष्टपणे ह्या निर्णयामध्ये म्हटलेलं आहे. तर हा त्यातला एक अतिशय चांगला भाग झाला की कोर्ट म्हणतं की लोक हल्ली सर्रास असं ॲलिगेशन करतात की बाय हुक ऑर क्रूक जे डेव्हलपर किंवा ओनर्स आहेत बाय हुक ऑर क्रूक आम्हाला इथून काढून टाकण्यासाठी रिडेव्हलपमेंट करतायत. तर कोर्ट म्हणते इतकं सोपं असतं का की तुम्ही नुसतं हुक ऑर क्रूक म्हटलं म्हणून काय आहे, म्हणजे येण्या प्रकाराने आम्हाला काढून टाकण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. तर असं आहे का, तर तुम्हाला त्याचा सबळ पुरावा तुम्ही दिलेला आहेत का आतापर्यंत? तुम्ही सबळ पुरावा नाही दिला, तुम्ही नुसतं एक स्टेटमेंट केलं, एक केस टाकली आणि अख्खा प्रोजेक्ट 4-5 वर्ष थांबवला. तर हे योग्य नाही, कारण की इथे बाकीच्यांचे आर्थिक म्हणजे नुकसान तर होतच आहे, परंतु सामाजिक नुकसान सुद्धा होत आहे. म्हणजे कोर्ट म्हणते की पब्लिक इंटरेस्ट सुद्धा याच्यामध्ये घातचा सुद्धा कसा अवहेलना होते. तर एखादी बिल्डिंग मोडकळीत आली असेल तर त्याच्या आतमध्ये जे राहणारे रहिवासी आहेत ते उद्या म्हणतील ठीक आहे मोडकळीचे आम्ही आमच्या जबाबदारी इथे राहतो. अरे हे इतकं पुरेसं नाहीये, तुम्ही तुमच्या जबाबदारीवर राहाल, परंतु जर ती बिल्डिंग पडली, कोणी येणाऱ्या जाणाऱ्याच्या डोक्यावर पडली किंवा इतर काही हानी त्यांनी झाली, क्षती झाली, तर तो समाजाला विघातकी गोष्ट आहे. तर त्याच्यामुळे अशा प्रवृत्तीला अशा प्रकारे स्वतःच्या फायद्यासाठी किंवा गंमत म्हणून किंवा सोपा मार्ग आहे म्हणून सरळच एखादं रिट पिटिशन करून एखादा प्रोजेक्ट थांबवणं, हे कोर्टाने याची अगदी गंभीर दखल घेऊन त्याच्यावरती कॉस्ट लावलेली आहे. तर आपण थोडंसं याचं परत एकदा विश्लेषण करूया. टेक्निकल कमिटीचा जो रिपोर्ट आहे तो टेक्निकल एक्सपर्टनी दिलेला रिपोर्ट असतो, त्यामुळे हायकोर्टाने सांगितलं की रिट ज्युरिस्डिक्शनमध्ये आमच्या पॉवर्स लिमिटेड आहे. आता इथे आपल्या कायद्याचे जे विद्यार्थी आहेत त्यांना लगेच हा विषय लक्षात येईल की रिट पिटिशनमध्ये फॅक्ट्स आणि एव्हिडन्समध्ये जाण्याची मुभा उच्च न्यायालयाला देखील नसते. आणि उच्च न्यायालय ह्याच्यामधल्या टेक्निकल ग्राउंड्सवरती, नॅचरल जस्टिस वगैरे अशा जे काही ठराविक ग्राउंड असतात त्याच्यावरती तो निर्णय देतो. आणि कोर्ट म्हणाला की आम्ही सक्षम नाही आहोत की एखाद्या टेक्निकल व्यक्तीने दिलेल्या रिपोर्टची सत्यता जी आहे ती खरा आहे का खोटा हे ठरवण्यासाठी आम्ही म्हणजे बरोबर आहे का चुकीचं आहे हे ठरवण्यासाठी आम्ही सक्षम नाही आहोत आणि आम्हाला ती पॉवर देखील नाही आहे. त्यामुळे रिट ज्युरिस्डिक्शनमध्ये अशा प्रकारे टेक्निकल ॲडवायझरी कमिटीचा रिपोर्ट चॅलेंज करता येणार नाही. अगदीच जर एखाद्याला तो करायचा असेल तर त्याला त्याच्यासाठी एक सिव्हिल सूट दाखल करायला लागतं. त्या सिव्हिल सूटमध्ये मग साक्षी पुरावे होतात, एव्हिडन्स येतो, तो टेक्निकल एक्सपर्ट कसा चुकीचा, असं खूप मोठा प्रोसिजर आहे तो. त्यात बरीच वर्ष निघून जातात. आणि जिथे असा विषय असतो की एखादी बिल्डिंग मोडकळीस आली आणि सगळ्यांच्या जीवाला धोका आहे, तर अशा वेळेस मग तितक्या मोठ्या प्रोसिजरमध्ये कोणी जाण्याचा म्हणजे जाऊ नये असंच नॉर्मली कोर्टाचा व्ह्यू असतो. दुसरा जो प्रश्न आपण म्हटला होता की टेनंटच्या अधिकारांचं काय होतं, जर एखादी बिल्डिंग मोडकळीस आली आणि पडली रिडेव्हलपमेंटसाठी त्याला पाडावं लागलं अर्जंटली, तर त्याचं काय होतं टेनंटचं. तर त्याच्याबद्दल कोर्टाने स्पष्ट सांगितलं की ह्या कोर्टाचे सुद्धा अनेक निर्णय आहेत आणि उच्च न्यायालयाचे सुद्धा निर्णय आहेत जे म्हणते की अशा परिस्थितीमध्ये जो टेनंट आहे किंवा जो ऑक्युपंट आहे त्याचा अधिकार पूर्णपणे अबाधित राहतो, म्हणजे त्याचे राईट्स त्याच्यात राहतात. तिसरा आणि अतिशय महत्वाचा मुद्दा की एखादी बिल्डिंग मोडकळीस आली तरच त्याचं रिडेव्हलपमेंट करायचं का,
तर कोर्टाने सांगितलं असं कसल्याही प्रकारचं बंधन कोणत्याही इमारत मालकावर नाही. आता मी जेव्हा इमारत मालक हा शब्द वापरते तो एक लक्षात घ्या, तो नुसताच लँडलॉर्ड म्हणजे टेनंट आणि लँडलॉर्ड असा रिलेशन असायची गरज नाही. कॉपरेटिव्ह सोसायटी सुद्धा मालक असते स्वतःच्या बिल्डिंगची आणि स्वतःच्या प्लॉटची. त्यामुळे इव्हन टेक्निकली कॉपरेटिव्ह सोसायटी सुद्धा अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकतात की त्यांना त्यांची बिल्डिंग कधी रिडेव्हलप करायची. परंतु अर्थातच त्याला त्याच्या कमिटीची परवानगी, मेजॉरिटी लोकांची त्याच्यामध्ये कन्सेंट असायला पाहिजे. तो आपण बऱ्याच वेळा ह्या विषयी चर्चा केलेली आहे. तर ते सगळं लक्षात घेऊन जो बिल्डिंगचा मालक असतो तो कुठच्याही स्टेजला स्वतःची बिल्डिंग पाडून त्याच्यावरती परत नव्याने बिल्डिंग उभारण्याचं त्याला मुभा आहे असं ह्या निर्णयाप्रमाणे, तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आणि बऱ्याच इतर निर्णयाप्रमाणे हे आता अगदी स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे त्याच्यात आता काही कन्फ्युजन राहिलेलं नाहीये. तर अशा प्रकारे अतिशय चांगला निर्णय पास झालेला आहे. या निर्णयामध्ये अजून पुढे जाऊन कोर्टाने काय म्हटलं की हे जे पिटिशनर आहेत किंवा अशा ह्याच्यासारखे जे काही इतर पिटिशनर असतात की ज्यांना माहिती आहे की आता हे रिडेव्हलपमेंट सुरू होते, तेव्हा मुद्दामून त्याच्यामध्ये खोडता मोडता घालण्यासाठी, काहीतरी स्वतःचा वैयक्तिक त्याच्यामध्ये फायदा करून घेण्यासाठी एक सोफॅस्टिकेटेड एक्स्टॉर्शन करण्याचा म्हणजे खंडणी मागण्याचा एक नवीन मार्ग निर्माण झालेला असं कोर्ट म्हणते. तर असतो ते कोर्टाला बिलकुल पसंत पडलेलं नाही आणि कोर्ट म्हणाले की अशा प्रकारे न्यायव्यवस्थेचा गैरवापर करून जर कोणी वैयक्तिक फायद्यासाठी एखाद्या प्रोजेक्टमध्ये खोडता घालत असेल तर त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. आणि ती शिक्षा अर्थातच रिट कोर्टाला बाकी इतर कशाही प्रकारची शिक्षा देण्याचा म्हणजे तसं ते तरतूद नाही आहे. परंतु कोर्टाने ह्या केसमध्ये 5 लाख रुपयाचा दंड ठोठावला जे याचिकाकर्ते आहेत त्यांना. आणि त्यांनी तो जो दंड आहे तो आपल्या आर्मी ऑफिसर्स वेलफेअर फंड म्हणजे इंजरीज वगैरे ज्या होतात आर्मीच्या ह्याच्यामध्ये त्यांचा एक वेलफेअर फंड असतो, त्या फंडाला हे कॉस्ट देण्यात यावी असा एक अतिशय सुंदर निर्णय दिलाय. माझ्या कायद्याच्या विद्यार्थ्यांना मला अजून सांगावं असं वाटतं की हा जो निर्णय आहे या निर्णयाची प्रत तुम्ही स्वतःच्या संग्रही जरूर ठेवा. याचं कारण सांगते की ह्याच्यामध्ये कोर्टाने जवळपास 17 वेगवेगळ्या सुप्रीम कोर्ट आणि मुंबई हायकोर्टाच्या निर्णयांबद्दल माहिती दिलेली आहे. आणि ह्या रिडेव्हलपमेंटच्या प्रोसिजरमधले बरेचसे महत्त्वाचे आणि चांगले निर्णय आहेत. ते 17चे 17 जजमेंट्स ह्या अतिशय महत्त्वाचे आणि उपयोगी आहेत. म्हणून माझ्या कायद्याच्या विद्यार्थ्यांनी जरूर ह्याची प्रत संग्रही ठेवावी असं माझं सांगणं आहे. तर थोडक्यात सांगायचं तर रिडेव्हलपमेंट करायची जर इच्छा असेल तर तुमचे हक्क त्याचबरोबरीने तुमच्या जबाबदाऱ्या या दोघांचंही भान ठेवा. आणि जर रिडेव्हलपमेंट करायचं असेल तर कायदेशीर सल्ला जरूर घ्या आणि तो घेतल्यानंतरच तुम्ही पुढे जा अशी मला तुम्हाला विशेष करून सांगावं असं वाटतंय. बाकी काय सर्वांना अतिशय शुभेच्छा. नमस्कार.